अनुवाद प्रकरण 23. परमेश्वराच्या मेळ्यास येण्यास मज्जाव असलेले लोक. जो भग्नांड आहे अथवा ज्याचे लिंगछेदन झाले आहे त्याने परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये. जारजाने परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये. 10व्या पिढीपर्यंत त्याच्यापैकी कोणीही परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये. अम्मोनी आणि मोवाबी ह्यांनी परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये. 10व्या पिढीपर्यंत त्यांच्यापैकी कोणीही कधीच परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये. कारण तुम्ही मिस्र देशाहून येत असताना ते अन्नपाणी घेऊन तुमच्या भेटीस आले नाहीत. एवढेच नव्हे तर त्यांनी तुला विरोध करून अराम नहराईम येथील पथोर नगराचा बौराचा मुलगा बलाम ह्याला द्रव्य देऊन तुला शाप देण्यासाठी आणले. तरी तुझा देव परमेश्वर हा बलामाचे ऐकायला तयार झाला नाही. उलट तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्याकरिता त्या शापाचा आशीर्वादच केला. कारण तुझा देव परमेश्वर ह्याची तुझ्यावर प्रीती होती. तू आपल्या हयातीत त्यांचे क्षेमकुशल कधीही चिंतू नको. अदोम्याचा तुला वीट नसावा, कारण तो तुझा बंधू होय. मिसर्याचा तुला वीट नसावा, कारण तू त्याच्या देशात उपरी होतास. त्यांच्या 3ऱ्या पिढीत जन्मलेल्या लोकांना परमेश्वराच्या मेळ्यास येण्याची परवानगी आहे. युद्ध छावणीत राखावयाची शुद्धता. तुझ्या शत्रूंशी लढाई करण्यासाठी बाहेर पडून तू तळ देशील तेव्हा सर्व दुष्कृत्यांपासून दूर राहा. जर कोणा पुरुषाला रात्री काही अशुद्धता आपोआप प्राप्त झाली तर त्याने छावणी बाहेर जावे. त्याने छावणीच्या आत येऊ नये. पण संध्याकाळ जवळ आली म्हणजे त्याने स्नान करावे आणि सूर्यास्तानंतर छावणीच्या आत यावे. तुला बहिर्दिशेस जाण्यासाठी छावणीच्या बाहेर एक जागा असावी आणि तुझ्या हत्यारांमध्ये एक कुदळ असावी. आणि तू बहिर्दिशेस बसण्यापूर्वी कुदळीने खणून खड्डा करावा आणि नंतर आपला मळ झाकून टाकावा. कारण तुझा देव परमेश्वर तुझा बचाव करण्यासाठी आणि तुझे शत्रू तुझ्या हाती देण्यासाठी छावणीत फिरत असतो, म्हणून तू आपली छावणी पवित्र ठेवावी. नाहीतर तुझ्यामध्ये एखादा अनुचित प्रकार पाहून तो तुझ्यापासून निघून जाईल. निरनिराळे नियम. एखादा दास आपल्या धन्यापासून पळून जाऊन तुला शरण आला तर त्याला त्याच्या धन्याच्या स्वाधीन करू नको. त्याने आपल्या पसंतीनुसार निवडलेल्या ठिकाणी तुझ्या एखाद्या गावात तुझ्याबरोबर राहावे. त्याला जाच करू नको. इस्रायल कन्यांपैकी कोणीही वेश्या होऊ नये आणि इस्रायल पुत्रांपैकी कोणासही कुमैथुनास वाहू नये. वेश्येच्या कमाईचा किंवा कुत्र्याच्या प्राप्तीचा पैसा कोणताही नवस फेडण्यासाठी तू आपला देव परमेश्वर ह्याच्या घरात आणू नको. कारण ह्या दोघांचाही तुझा देव परमेश्वर ह्याला वीट आहे. आपल्या बांधवांशी व्याजबट्ट्याचा व्यवहार करू नको. पैशावर व्याज, अन्नधान्यावर वाढ किंवा इतर कोणत्याही पदार्थावर वाढीदिढी करू नको. वाटल्यास परदेशीयाशी वाढीदिढीचा व्यवहार कर, पण आपल्या बांधवाशी करू नको. म्हणजे जो देश वतन करून घेण्यास तू जात आहेस तेथे ज्या ज्या कामाला तू हात घालशील त्यात तुझा देव परमेश्वर तुला आशीर्वाद देईल. तू आपला देव परमेश्वर ह्याला नवस करशील तेव्हा तो फेडण्यास विलंब लावू नको. कारण तुझा देव परमेश्वर तुला त्याचा अवश्य जाब विचारेल. विलंब लावल्यास तुला पाप लागेल. तथापि तू नवस न करण्याचे ठरविलेस तर तुला पाप लागणार नाही. ज्या अर्थी तू आपल्या मुखाने वचन देऊन आपला देव परमेश्वर ह्याला स्वखुशीने नवस केला आहेस त्या अर्थी तुझ्या मुखातून निघालेले वचन काळजीपूर्वक पाळ. आपल्या शेजाऱ्याच्या द्राक्षमळ्यात गेलास तर मनमुराद द्राक्षे खा, मात्र आपल्या भांड्यात काही घेऊ नको. आपल्या शेजाऱ्याच्या उभ्या पिकात तू गेलास तर वाटल्यास कणसे खुडून हातावर चोळ, पण आपल्या शेजाऱ्याच्या उभ्या पिकास वेळा लावू नकोस.